नमस्कार मंडळी, आज आपण अशी रेसिपी पाहणार आहोत जी तुम्ही याआधी कधीच खाल्ली नसेल। रोजची 30 अंडा भुर्जी किंवा पावट्याची म्हणजेच वरण्याच्या शेंगा भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर आज आपण या दोन्हीला एकत्र करून एक झणझणीत आणि चटपटीत नवीन डिश बनवणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया। त्यासाठी आपल्याला लागणार आहे पावटा म्हणजेच वरणा, एक छोटा बाउल, अंडी 3 नग, कांदा 4 नग, टोमॅटो 1 नग, कोथिंबर, कढीपत्ता। सर्वात आधी आपण हे पावट्याचे दाणे सोलून घेणे। सगळं चॉपिंग करून घेऊ। नंतर हे दाणे उकळून घेतले आहेत। लक्षात ठेवा, दाणे फक्त 80% शिजवायचे आहेत, एकदम गाळ करायचे नाहीत। आता एका कढईत थोडं तेल घ्या आणि साधी अंडा भुर्जी बनवून घ्या। आणि आता आपली स्पेशल स्टेप, यात उकडलेला पावटा टाका आणि व्यवस्थित मिक्स करा।
तर मंडळी, तयार आहे आपली गरमागरम पावटा अंडा भुर्जी मसाला। ही भाजी तुम्ही चपाती, भाकरी किंवा पावासोबत सुद्धा खाऊ शकता। टिफिनसाठी तर हा एक उत्तम पर्याय आहे। जर तुम्हाला ही माझी नवीन रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्हाला अजून कोणत्या नवीन रेसिपीज पाहायच्या आहेत ते खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटूया अशाच एका हटके रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।